जय अग्रिकोली सगळ्यांना. सकाळचं वाजलं 5:30. फ्रेश होऊन घेतला बेसिक प्री वर्कआउट मिल, प्रोटीन ओट्स आणि खजूर. तशीच बॅग खांद्यावर मारून जायला निघलो जिमला. 3ला झोपून 5:30ला उठायचा. काय डेडिकेशन खतरनाक. आज पण पेरू चोराचा विचार होता पण डोकरी जागी होती. एक उपटीन पाटण फोरला असता. वाघ हसतच बाहेर आले. आज बलेनो ना, आज आम्ही एर्टिगा चालू. 5639 नंबर वाला सॅम बाई आला. वाघाचा दरारा कायम. कल्याण फाट्यावर आलो तर नेहमीप्रमाणे मरणाची ट्रॅफिक. चारी बाजून आम्हाला घेरले. तसं का आमचा शूटआउटच करायचा. जेव्हा जिमला जातो तेव्हाही दुखी आत्मा दिसतं. जिमची अॅनिव्हर्सरी होती. फुगं फोर केलं. बायसेपचा वर्कआउट केला. प्रोटीन पिला ना निघलो घरा. फुल मस्ती करून आज बाहेर निघलो. दुखी आत्मा परत दिसली. मग याला लरवला ना मग घरा गेलो. जिम मधून निघलो ना गेलो गावांच्या जिम मध्ये. तिथे आमचे 3 शूटर हेमट्या मारित होतं. घरा येऊन घेतला नेहमी सारखाच पोस्ट वर्कआउट मिल. हेल्मेट घातला डोक्यांना. निघलो जायला डोंबिवलीला बसलो हॉटेलमध्ये जेवला. त्याचं नाव गोमंतक सागोती. आज पार्टी अक्षू शेटची होती. बोलतो लागेल त्या मागो. मंकाला कमी केले मी. ऑर्डर केले एक चिकन स्पेशल थाली, एक मटन स्पेशल थाली. अक्षूने दिलं मला अनएक्सपेक्टेड ॲडिडासचं शूज. अशी बहीण मला सोडून कोणलाच ना भेटो. तिथून गेलो भिवंडीला. बाचीच तर फुल सोय करत होती. नाश्ता आणून देत होती. ही बाटलीचा शेप बघून आठवण आली. कवट्या महाकाल. या टिचकुल्याला माणसं आलेली ना पटत घरात. लांबच्यात बाय करत होता. इव्हनिंग स्नॅक्स मध्ये घेतला पीनट बटर ब्रेड. आयुष्यात पोर नसली झालं पण कॉफी पाहिजे हो. मग निघलो जायला लोडन. आज शोप विनायक शेट माली चालू होता. रस्त्यावर हॉन्टेड सस साप न घोरपली ना काय दिसतं. वाजले रात्रीचा 1. चाललो घरा. बाय बाय.